सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थ्यांनो, आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या BA तृतीय वर्ष सेम 5व्याला असणारा जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण बघितला. आपल्या पुस्तकाचं नाव बघितलं की भारतीय समाजाचे समाजशास्त्र भाग 1 असं आपल्या पुस्तकाचं नाव आहे. आज आपण प्रत्यक्षात युनिट पहिला आदिवासी जमातीची संकल्पना या युनिटला आपण सुरुवात करत आहोत. म्हणजे आदिवासी याच्यामधून आपण आदिवासी जमात, तिचा अर्थ, व्याख्या आणि आदिवासींची ओळख याचा अभ्यास आपण इथे आज करणार आहोत. तर सुरुवातीला आपण आदिवासी जमात म्हणजेच काय त्याची प्रास्ताविक माहिती घ्यायची म्हटलं तर आपण पाहिलं आहे की मानवी समुदायाला किंवा भारतामध्ये किंवा इतर समुदायामध्ये मानवी समुदायाचं 3 समुदायामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये एक शहरी समुदाय, ग्रामीण समुदाय आणि आदिवासी समुदाय अशा 3 समुदाय. ज्याप्रमाणे शहरी समुदायाला आणि ग्रामीण समुदायाला विशेष महत्त्व दिले गेलेलं आहे, त्याचप्रमाणे शहरी समुदायसुद्धा अतिशय महत्त्वाचा असा समुदाय मानला गेलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळाचा जर विचार केला तर ब्रिटिश राजसत्तेच्या हातून प्रशासन कार्याच्या अनुषंगाने जी काही थोडीफार विकासात्मक कार्य पार पडली त्याचा भारतातील नागरी समाजाला काही अंशी लाभ मिळत गेला. म्हणजे ब्रिटिश सरकारची जेव्हा सत्ता आपल्या भारतावरती होती त्या काळात फक्त ब्रिटिशांनी आपलं प्रशासन कार्य सुलभ व्हावं, आपल्याला योग्य पद्धतीने काम करता यावं या दृष्टिकोनातून मूळ भारतीय लोकांची त्यांनी मदत घेतली की प्रशासन व्यवस्थित चालवण्यात यावं. पण त्याचा फायदा मात्र फक्त आणि फक्त शहरी समाज आणि शहरी समाजातील लोकांना झाला. ग्रामीण समाज मात्र किंवा ग्रामीण समाजाला कोणत्याही प्रकारचा त्याच्यापासून फायदा मिळालेला नाही आहे किंवा ग्रामीण समाजाच्या विकासासाठी ब्रिटिश शासनाने कोणत्याही प्रकारची काय म्हणता येईल की योजना किंवा कोणत्याही प्रकारचा विकास त्यांनी साध्य करण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. आणि मग ग्रामीण समाजाची जर ही अवस्था होती तर त्यातल्या त्या दऱ्याकपाऱ्यांमध्ये, डोंगरांमध्ये, जंगलांमध्ये, रानावनात, गिरिजावरती राहणारा जो आदिवासी समुदाय आहे, जो अतिशय दुर्गम भागामध्ये राहणारा जो आदिवासी समुदाय आहे, या आदिवासी समुदायाची अत्यंत दयनीय अवस्था आपल्याला सहज आपल्या या ग्रामीण भागाकडे बघितलं तर सहज लक्षात येईल की किती कष्टाच्या, संकटाचा सामना करत आदिवासी जीवन जगत आलेलं आहे. मात्र एक मानवी समुदाय म्हणून आदिवासी समाजाचा सुद्धा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण की जेव्हा देशाचा विकास म्हणतो तेव्हा, जेव्हा समाजाचा विकास म्हणतो तेव्हा समाजाच्या प्रत्येक घटकांचा, प्रत्येक समुदायाचा अभ्यास होणं, प्रत्येक समुदायाचा विकास होणं अत्यंत गरजेचं असते. म्हणून आदिवासी समाजाचा सुद्धा अभ्यास होणं गरजेचं आहे. ब्रिटिश शासनाने जरी आदिवासी समुदायाकडे लक्ष दिलं नाही, पण त्याच ब्रिटिश समुदायामध्ये किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जे काही छोटे अधिकारी होते, प्रशासन करणारे अधिकारी होते, त्यांनी मात्र का होईना त्यांच्या मात्र लक्षात आलं की इथं अजूनही असा समुदाय आहे की जो दुर्लक्षित राहिला आहे, जो विकासापासून अत्यंत दूर राहिलेला आहे. म्हणून त्यांनी मात्र आदिवासी समुदायाचा अध्ययन किंवा अभ्यास करायला सुरुवात केली. जसं त्याच्यामध्ये W.V. ग्रिगसन, R.V. रसेल, R. टेम्पल, ल्युसी स्मिथ यासारखे जे ब्रिटिश अधिकारी होते यांनी मात्र थोड्याफार प्रमाणात का होईना आदिवासींचं अध्ययन करायला सुरुवात केली. आणि आदिवासींचं अध्ययन करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की जोपर्यंत आदिवासींचा विकास करणार नाही किंवा आदिवासींकडे विशेष लक्ष दिलं जाणार नाही तोपर्यंत तोपर्यंत इतर समाजाचा सुद्धा विकास अजिबात शक्य नाही. म्हणून भारतातील आदिवासी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून अनेक अधिकाऱ्यांच्या बाबतीने भारतीय आदिवासी एक अभ्यासाचं केंद्र बनत गेलं. आणि त्यानंतर बऱ्याचशा मग समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी, विचारवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा या समुदायाकडे लक्ष द्यायला लागलं. आणि मग लक्षात आलं की या समुदायाचा अभ्यास कितपत महत्त्वाचा आहे. आणि अशा पद्धतीने आदिवासी समुदायाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. आज आपण पाहतो की आपल्या पुस्तकाचं नाव की आदिवासी जमातीचे समाजशास्त्र. समाजशास्त्राच्या नानाविध शाखा आहेत. जसं औद्योगिक समाजशास्त्र असेल, धार्मिक समाजशास्त्र असेल, ग्रामीण समाजशास्त्र असेल, शहरी समाजशास्त्र असेल, त्याचप्रमाणे
आदिवासींचे समाजशास्त्र अशी एक नवीन शाखा याच अभ्यासांमधून उदयास आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीत काय तर इतर शाखांप्रमाणे आदिवासी समुदायाच्या अभ्यासाला सुद्धा किंवा आदिवासी समुदायाचे किंवा आदिवासी समाजाचं एक समाजशास्त्र म्हणून एक समाजशास्त्राची नवीन शाखा उदयास आलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारचा हा आदिवासी समाज आणि म्हणजे सामाजिक मानवशास्त्र जे आहे, सामाजिक मानवशास्त्राच्या माध्यमातून या आदिवासी समाजाची ओळख झाली आणि या आदिवासी समाजाची ओळख होऊन मग आदिवासी समाजाचा अभ्यास कुठेतरी होऊ लागलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पाहू आपण आदिवासींची ओळख. भारतीय लोकसंख्येचा जर विचार केला तर या भारतीय लोकसंख्येमध्ये 8.6% ही लोकसंख्या आदिवासी समुदायाची आहे. विचार करा की 8.6% लोकसंख्या ही काही कमी लोकसंख्या नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या लोकसंख्येने आपल्या भारतीय समुदायामध्ये जर आदिवासी समुदाय आहे, आदिवासी समाजाचे लोक आहे, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. मात्र हाच आदिवासी समुदाय एवढ्या मोठ्या प्रमाणात जरी असला तरी तो सलग नाही, तो एका ठिकाणी नाही आहे, तो अनेक जमातींमध्ये तो विभाजला गेलेला आहे. आणि प्रत्येक जमाती, जसं अनेक जमातीचा आपण जर उल्लेख केला तर त्यामध्ये कोरकू असेल, कोलाम असेल, गोंड असेल, यासारख्या ज्या अनेक आदिवासी जमाती आहे, या जमातींमध्ये आदिवासी समुदाय विखुरल्या गेलेला आपल्याला दिसून येतो. तर त्यांचं निवासस्थान, प्रत्येक आदिवासी जमातीचं निवासस्थान वेगळं आहे. एका ठिकाणी आदिवासी समुदाय आपल्याला दिसणार नाही. प्रत्येक आदिवासी समुदाय, प्रत्येक आदिवासी जमात ही वेगवेगळ्या ठिकाणी निवास करताना आपल्याला दिसून येते. प्रत्येक आदिवासी जमातीची बोलीभाषा ही वेगवेगळी आहे. कोरकूंची कोरकू असेल, कोलामाची कोलाम असेल, गोंडांची गोंडी भाषा असेल, अशा प्रकारे प्रत्येक बंजाराची बंजारा भाषा असेल, अशा प्रकारे प्रत्येक आदिवासी जमातीची जी बोलीभाषा आहे ती सुद्धा वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक आदिवासींच्या प्रथा, परंपरा, संस्कृती या म्हणजे एकंदरच त्यांची सगळ्यांची जीवन जगण्याची जी शैली आहे, जीवन पद्धती आहे, ही मात्र वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहे, प्रत्येकांच्या संस्कृती वेगळ्या आहे. काही आदिवासी जमाती आहे की त्या आदिवासी जमातींमध्ये आपल्याला मातृसत्ताक कुटुंब पद्धती दिसते. आज काही जमातीतून ज्या मूळ मातृसत्ताक असणाऱ्या कुटुंब पद्धती होत्या त्या नष्टही होत चालल्या. पुन्हा त्यांचा कल पितृसत्ताककडे येऊ लागलेला आहे. पितृसत्ताक आणि मातृसत्ताक अशा दोन्ही प्रकारच्या कुटुंब पद्धतीसुद्धा आदिवासी जमातीमध्ये आपल्याला दिसून येते. प्रत्येक जमातीचं निवासस्थान वेगळं आहे, प्रत्येक जमातीची बोलीभाषा वेगळी आहे, प्रत्येक जमातीच्या प्रथा, परंपरा, मूल्य, संस्कृती, एकंदरीत त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीच या कुठेतरी वेगवेगळ्या आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारचा हा आदिवासी समुदाय आहे की अशा प्रकारचा आदिवासी जो दूर आणि दुर्गम अशा भागामध्ये राहतो. मात्र लोकसंख्येचा जर विचार केला तर 8.6% एवढी मोठी लोकसंख्या या आदिवासी समुदायाची आहे. आणि म्हणून या आदिवासी समुदायाचा अभ्यास करणं, या आदिवासींची आपल्याला ओळख होणं अत्यंत गरजेचं आहे. आदिवासींना अनेक नावाने ओळखले जाते, ज्याच्यामध्ये गिरिजन आहे, कोणी आदिपुत्र म्हणतात, कोणी वनपुत्र म्हणतात. तर भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्ये यांनी आदिवासींकरता मागासलेले हिंदू असं म्हटलेलं आहे. तर काही आदिवासींनी किंवा काही अनेक विचारवंतांनी आदिवासींना मूळचे रहिवासी, ॲबओरिजिनल्स, जे पहिलेपासून आहेत बा अशा प्रकारचे मूळचे रहिवासी असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. आणि भारतीय राज्यघटना जेव्हा तयार झाली तेव्हा भारतीय राज्यघटनेने त्यांना शेड्यूल्ड ट्राईब म्हणजेच अनुसूचित जमात असा त्यांचा उल्लेख केला गेलेला आहे. तर अशा काही जणांनी धरतीची लेकरं, काही जणांनी आदिवासी, अशा अनेक नानाविध नावांनी आदिवासींची ओळख आपल्याला भारतीय समाजामध्ये दिसून येते. तर अशा प्रकारचा भारतीय समाज आहे, भारतीय समाजातील आदिवासी समुदाय आहे. आणि अशा प्रकारे म्हणून या आदिवासींची ओळख होणं, आदिवासी समुदायाची ओळख होणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाहू आपण आदिवासींचा अर्थ आणि आदिवासी समुदायाची व्याख्या. तर आपण पाहिलं की आदिवासीसाठी आपण इंग्रजीमध्ये ॲबओरिजिनाइज हा मराठी शब्द पर्याय समजला जातो. आणि भारतीय राज्यघटनेत त्यांना अनुसूचित जमात किंवा शेड्यूल्ड ट्राईब असा त्याचा उल्लेख केलेला आहे. एक जमात एका कुटुंबाचा का समुच्चय असतो. सगळे जवळपास एका जमातीमध्ये असणारे जे लोक असतात
प्रत्येक अनेक कुटुंबातील लोक मिळून एका जमातीची निर्मिती असते आणि प्रत्येक जमात मात्र ही वेगवेगळी असते. प्रत्येक जमातीला एका विशिष्ट नावाने ओळखले जाते. जसं आताच सांगितलं आपण की भिल्ल असेल, कोलाम असेल, कोळी असेल, बंजारा असेल, गोंड असेल, अशा प्रकारे विविध प्रकारच्या नावाने त्यांना तिथं ओळखल्या जाते. प्रत्येक आदिवासी जमातीची, प्रत्येक आदिवासी समुदायाची संस्कृती देखील वेगवेगळी असते. प्रत्येक समुदायाची जीवन पद्धतीसुद्धा वेगवेगळी असते. तर अशा प्रकारे प्रत्येक आदिवासींची ओळख की प्रत्येक आदिवासी जमातीची ओळख ही वेगवेगळी असते. त्यानंतर बघू आपण व्याख्या. पहिली व्याख्या आहे, सगळ्यात महत्त्वाची व्याख्या आहे, गिलिन आणि गिलिन यांनी केलेली ही व्याख्या आहे. की काय म्हणतात बघा, की एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा. पहिल्या शब्दामध्ये काय म्हणतात की एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, प्रत्येक आदिवासी जमातीचा भूप्रदेश हा एकच असतो, ठरलेला भूप्रदेश असतो की तो व्यक्ती तो भूप्रदेश सोडून दुसरीकडे तुम्हाला दिसणार नाही. आज थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना आदिवासी समुदायाचं वितरण वाढत गेलेलं आहे की आदिवासी समुदाय पसरत गेलेला आहे. जसं आदिवासी समुदायाची गोंड ही जमात असेल तर आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा दिसेल, मध्य प्रदेशामध्ये सुद्धा दिसेल. मात्र बऱ्याचशा आजही जमाती आहे की ज्या छोट्या प्रमाणात आहे, ज्यांची लोकसंख्या अत्यंत कमी आहे, त्या आजही एका विशिष्ट भूप्रदेशावर राहतात. अख्खा आदिवासी समुदाय भारतभर आहे, मात्र त्यातल्या एखादी जमात जेव्हा तुम्ही एखाद्या जमातीचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा ती जमात एखाद्या विशिष्ट ठरलेल्या अशा भूप्रदेशावर राहतो. तो फार इकडे तिकडे पसरलेले असेल आपल्याला दिसून येत नाही. म्हणून पहिल्या शब्दात म्हटलं आहे की एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा. जरी आपण म्हटलं की प्रत्येक जमातीची बोलीभाषा असते, मात्र एका जमातीची एकच बोलीभाषा असते. एका जमातीतील आदिवासींची भाषा ही समान असते, एकच बोलीभाषा असते व समान सांस्कृतिक जीवन जगणारा. प्रत्येक जमातीच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा असल्या तरीसुद्धा एका जमातीच्याच प्रथा परंपरा, रूढी, संस्कृती मात्र एकच असते, समान असते. आणि म्हणून म्हणतात की समान सांस्कृतिक जीवन जगणारा पण अक्षर ओळख नसलेल्या आदिवासींचं आज हा नियम पूर्णतः लागू पडणार नाही. आज बऱ्यापैकी थोडाफार प्रमाणात का होईना जो प्रगत समाजाच्या संपर्कात आला आहे त्यांना अक्षर ओळख झालेली आहे, पण आजही बऱ्याचशा प्रमाणात आदिवासी समुदाय असा आहे की अजूनही तो कुठेतरी निरक्षर आहे. म्हणून अशा समुदाय की ज्यांचे अक्षर ओळखसुद्धा ज्यांना झालेली नाही आहे, ज्यांच्यामध्ये अजूनही निरक्षरतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे, असा अक्षर ओळख नसणाऱ्या स्थानिक गटाच्या समुच्चयाला, तो एकाच ठिकाणी राहणारा असा हा स्थानिक गट, आणि ह्या स्थानिक गटाच्या समुच्चयाला किंवा समुदायाला आदिवासी समाज असं म्हटल्या जाते. अशी व्याख्या गिलिन आणि गिलिन यांनी केलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो की एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, म्हणजे एक विशिष्ट भूप्रदेश प्रत्येक जमातीचा ठरलेला असतो, एक समान बोलीभाषा बोलणारा, प्रत्येक जमातीची एक ठरलेली बोलीभाषा असते आणि जमातीतील सदस्य तीच बोलीभाषा बोलत असतात व समान सांस्कृतिक जीवन असणारा, म्हणजे प्रत्येक जमातीच्या रूढी, परंपरा ह्या सगळ्या सारख्या असतात. जमातीतील सगळे लोक त्याच प्रथा परंपरांप्रमाणे जीवन जगत असतात. म्हणून प्रत्येकाची संस्कृती ही कशी असते, समान असते, पण अक्षर ओळख नसलेला, म्हणजे त्यांच्यामध्ये अजूनही कुठेतरी ते निरक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. निरक्षरता जिथं आपल्याला दिसून येते अशा स्थानिक गटाच्या समुदायाला किंवा अशा स्थानिक गटाच्या समुच्चयाला आदिवासी समाज असं म्हणता येईल. अशी व्याख्या गिलिन आणि गिलिन यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर आपण एक दुसरी व्याख्या बघू, इम्पिरियल गॅजेटमधील व्याख्या. त्यांनी सुद्धा तेच सांगितलं आहे की समान बोलीभाषा बोलणार आहे, प्रत्येक जमातीची एकच बोलीभाषा असते आणि तीच बोलीभाषा बोलणाऱ्या, एकाच भूभागात राहणाऱ्या, पुन्हा तीच वाक्य आहे की एकच भूभाग ठरलेला असतो, एक समान त्यांचा भौगोलिक परिसर ठरलेला असतो की तो तिथेच असतो. सुरुवातीला आंतरविवाही असण्याची शक्यता म्हटलं की सुरुवातीला त्यांना असं म्हणायचं आहे की जमातीमध्येच विवाह होत होते, पण सर्वसामान्य आंतरविवाही नसलेल्या, पण आता साधारणतः असं दिसते की त्यांच्यामध्ये आंतरविवाह होत नाही, नसलेल्या व समान नाव धारण करणाऱ्या, प्रत्येक जमातीचं आधीच म्हटलं की प्रत्येक जमातीचं एक समान नाव असते, प्रत्येक जमातीला एक नाव दिलेलं असते, ते नाव धारण करणाऱ्या कुटुंबांच्या समुच्चयाला, आपण सांगितलं होतं आदिवासींच्या ओळखमध्ये
की अनेक कुटुंबांचा समुच्चय मिळून एका जमातीची निर्मिती होत असते, अनेक कुटुंब एकत्रित येऊन एक जमात बनत असते. म्हणून त्यांनी व्याख्येमध्ये टाकलं की समान नाव धारण करणाऱ्या कुटुंबांच्या समुच्चयाला आदिवासी समाज असं म्हटलं गेलेलं आहे. अशा प्रकारे नानाविध व्याख्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतील. त्याच्यासाठी तुम्ही आदिवासी जमातीचं समाजशास्त्र हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक जर आपल्या लायब्ररीमध्ये येऊन बघितलं तर त्या पुस्तकामध्ये पुन्हा बऱ्याचशा तुम्हाला व्याख्या बघायला मिळतील. म्हणजे एकंदरीत आपल्याला वरील व्याख्यावरून असं लक्षात येईल की त्यांचा भूप्रदेश हा ठरलेला असतो, प्रत्येक जमातीची बोलीभाषा ही ठरलेली असते, प्रत्येक जमातीची संस्कृती ही सुद्धा समान असते. अशा प्रकारची आदिवासी समाज आहे आणि म्हणून या आदिवासी समुदायाचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण बघितलं की आदिवासी जमातीचा अर्थ आणि व्याख्या आणि त्याची असणारी प्रास्ताविक माहिती तुम्ही ह्या PPT किंवा या व्हिडिओमध्ये दिलेले जे काही तुम्हाला वाटत असेल त्याची नोट्स काढून आपल्या बुकामध्ये लिहून ठेवावे. त्याच्यानंतर आपण नंतर बघू. ठीक आहे, धन्यवाद.